नमस्कार, श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी श्रद्धा परत घेऊन आलेली आहे परत एक नवीन बिझनेस आयडिया। चला मग काय करूया, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। एक वाटी इथं मैदा घेतलाय, अर्धा वाटी बारीक रवा 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, चिरोट्यासाठी वापरतो तो। रवा काढून घ्यायचा आहे, थोडंसं मध्ये होल करायचं आहे। मैदासुद्धा आपण काढून घेणार आहोत, पण आता नेहमी काय करा, पहिला मी दाखवते त्याप्रमाणे नेहमी रवा भिजवून घ्या। मीठ घातलं आहे मैद्यात आणि मग मैद्याला आपण हे लावायचं आहे, मोहन लावायचं आहे, म्हणजे 3 चमचे। आता ह्याचं आपण प्रमाण पुढं बघणार आहोतच। मोहन लावलेला आहे मैद्याला आणि रवा काय करायचा आहे, वेगळा थोडासा कोमट पाण्यात भिजवून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। आता थोडं आपलं जास्त क्वांटिटीत असतं तेव्हा नेहमी काय करा की रवा आधी पहिला भिजवून ठेवून द्या, कोमट पाण्यात असाच पातळसर असा करायचा आणि ठेवून द्यायचा। रवा छान भिजला की मग काय करा, मैद्यात मीठ घाला आणि त्याला मोहन लावा, म्हणजे गरम तेल करून आपण मैद्याला लावायचं आहे। सगळं छान चोळून घ्यायचं आहे, सगळ्या मैद्याच्या कणाला आपलं मोहन लागलं पाहिजे। आणि आता काय करायचं आहे, हे सगळं मिक्स करायचं आहे। मी 10 मिनटं थांबले होते रवा भिजवून, तुम्हाला मी आधी सांगितलं त्यानुसार तुम्ही करा। रवा भिजवून ठेवा, मोहन छान लागले बघा, आणि नंतर तेल तापवून मैद्याला मोहन लावा। आता सगळं मिक्स करायचं आहे। आता काय करा की आधी बघा, रव्यात आपल्या पाणी आहे ते बघायचं आहे आणि मग जसं लागेल तसं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला आणि घट्ट भिजवा। घट्ट भिजवणं खूप गरजेचं आहे। आता घट्ट भिजवलं की 2 तास आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे। आता रवा असा भिजवलं ना की आपल्याला जास्त कुटत बसायची गरज नाही, म्हणून या पद्धतीनं रवा भिजवा। 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे आपण, परफेक्ट प्रमाण सगळं पुढं बघणार आहोत कॉस्टिंग काढताना। 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। हे आपण सारण करून घेणार आहोत। आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक कसे करायचे आणि हे विकायचे कसे, किती रुपयाला आपण विकू शकतो, कसं विकू शकतो, हे सगळं आपण बघणार आहोत। कारण आता अंगारकी संकष्टी आहे, गणपती उत्सवामध्ये तर ह्याला खूप मागणी आहे। मंडळात लागतात, दुकानात असतात, घरात विकायला म्हणजे घरात आपल्याला लागतात नैवेद्य म्हणून। आपण सारखंच उकडीचे मोदक नाही, पहिल्या दिवशी उकडीचे मोदक झाले की नंतर असे हे आपण मोदक करून विकू शकतो की लोकांना त्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून उपयोग होणार आहे। आता हे छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथं महत्त्वाची टिप हीच आहे की पूर्ण कोरडं आपल्याला करायचं आहे, कारण आता हे ओलं खोबरं आहे आणि ओलं खोबरं आपल्याला 10 ते 12 दिवस टिकवायचं आहे। कसं टिकणार आहे बघायचं आहे आता पुढं। आता काय करायचं आहे, थोडंसं मिश्रण आपण काढून घेतो आहे एका ताटलीत, एक 15-20 सेकंद थांबायचं आहे। पूर्ण गार झालं की त्याचा गोळा होतो आहे का बघायचा आहे, त्याचा छान व्यवस्थित गोळा व्हायला पाहिजे। झालं की आपलं बऱ्यापैकी सारण झालेलं आहे बघा, चिकटत नाही आहे हे बघा। आणि अजून मी काय केलं ते ठेवून दिलेलं आहे। आता त्याच कढईत आपण पूर्ण गार करायला ठेवायचं आहे, मध्ये मध्ये हलवत यायचं आहे, हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये येऊन। आता पूर्ण गार झाल्यावर बघतो की हे खूप कडक झाले आणि असंच व्हायला पाहिजे, हां अतिशय कडक व्हायला पाहिजे। मग आपण काय करणार आहोत, ते मिक्सरवरनं फिरवून घेणार आहोत। हेच खूप महत्त्वाचं आहे इथं की आपलं सारण टिकणार आहे, कारण ते खूप कोरडं झालेलं आहे। मिक्सरवरनं फिरवलं की तुम्हाला काय होणार आहे, मोदक करायला सोपं जाणार आहे। आता आज आपण बघणार आहोत 3-4 पद्धतीचे वेगळे वेगळे मोदक कसे आपल्याला करता येतील। साधे असतील तर त्याच्यात वेलदोड्याची पूड घाला। आणि आता इथं 3 प्रकार आपण 3 काढून घेतलेत। एकात मी पिस्ता इमल्शन घातले, इमल्शनचा वापर करायचा आहे, म्हणजे रंग पण त्याला येतो आणि वासही असतो पिस्त्याचा, म्हणून पिस्ता इमल्शन घातले। अजून थोडंसं खोबरं काढलेलं आहे, त्याच्यात आपण रोज इमल्शन घातले
म्हणजे हे गुलकंद मोदक आपले होणार. आणि ह्याच्यात घातलं आहे पायनॅपल इमल्शन. पायनॅपल मोदकसुद्धा खूप सुंदर लागतात. हे नवीन आहे, हे करून बघा तुम्ही नक्की. बिझनेस नाही तर घरच्यासाठी करून बघा. आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि फॅन खाली अर्धा तास ठेवायचं आहे, कारण आपण लिक्विड घातलं आहे. कोरडं राहायला आणि टिकण्यासाठी 1 तास फॅन खाली ठेवून द्यायचं आहे. हे रेग्युलरला काही गरज नाही, पण ज्याच्यात आपण रंग घातला, इमल्शन घातले, ते मात्र ठेवून द्यायला लागणार आहे फॅन खाली. आता काय करायचं आहे, 2 तास झालेले आहेत. छान आपला मैदा रवा भिजलेला आहे, खूप सुंदर भिजला आहे. खरं कुटायची पण तशी गरज नाही, पण तरी 1 मिनिटभर आपण कुटून घेणार आहोत. जास्त काही कुटायची गरज नाही आहे. खूप म्हणजे खूप छान मस्त भिजला गेला आहे. घट्टसर आहे. घट्ट झाल्याशिवाय मोदक छान त्याला आकार घडत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचं जर मैदा सैलसर भिजला गेला तर मोदक घडवायला खूप अवघड जातं. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की हे घट्ट भिजवायचं आहे. त्याला मोहन छान लागलेला आहे, मीठ व्यवस्थित पडलेलं आहे. आणि आता आपण ज्या साईजचे मोदक करायचे ते आता आपण काय करायचे, त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. आता असे जेवढ्या साईजचे आहेत ते करून घेतलेत सगळे. आणि आता आपण मोदक करणार आहोत. आता मोदक हे सगळ्यांना बऱ्यापैकी येतात, तरी आपण बघू एक 2 मोदक आपण बघणार आहोत. जेवढं पातळ, म्हणजेच अगदी बारीक पातळ पारी व्हायला पाहिजे एवढं लाटून घ्यायचं आहे, कारण मैद्याची जाड होती. तुम्ही जर जरा थोडीशी जाड ठेवली तर खूप जाड राहते ती. म्हणून नेहमी एवढी पातळ, किती छान झाली आहे बघा, एवढी पातळसर अशी आपली पारी व्हायला पाहिजे. आणि आता यामध्ये आपण सारण भरणार आहोत. पहिला साधं मी घेतलं आहे, थोडं दाबून घ्या. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मोदक करता तसे मोदक तुम्ही करू शकता, तुम्ही जसं करता. आता बिझनेस करायचा आहे म्हणल्यावर थोडासा हात आपला फास्ट हल्ला, म्हणजे वळले गेले पाहिजेत मोदक. काय करायचं आहे, दाबायचं आहे, म्हणजे सारण खाली खाली घालत जायचं आहे दाबत, आणि वरनं आपण मोदक बंद करणार आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ज्या पद्धतीने येतात त्या पद्धतीनं मोदक तुम्ही करा. हा आपला झाला रेग्युलर. वर जर खूप जास्त मैदा असा वर राहिला असेल तर तो काढून टाका, नाहीतर नुसता मैदा खायला अजिबात चांगला लागत नाही. आणि आपला हा असा छान मोदक झालेला आहे. तसंच आता आपण पिस्ता इमल्शन आणि जे काही आहे ते सगळे मोदक आपण आधी पहिला करून घेणार आहोत. मोदक करून ठेवले की त्यावर कॉटनचं पातळसर कापड पसरवा, त्याच्यावर घाला मोदकांवर, म्हणजे मोदक वाळणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं आपण काय केले, सगळ्या प्रकारचे मोदक करून घेतलेले आहेत. खूप आता बघा, हे आपलं मैदा छान भिजला गेला आहे, सैल झालेली नाही आहे, म्हणून ते मोदक देखणे होत आहेत. सैल असेल तर तुमचे मोदक छान असे त्याला हे होत नाही, तुम्हाला करायला जमणार नाहीत ते. म्हणून असे दाखवते त्या पद्धतीनं मोदक करा. आपले सगळे मोदक करून झालेले आहेत. आणि आता आपण तेल तापवत ठेवणार आहोत. प्रमाण सगळं पुढं बघणार आहोत. तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आणि मग गॅस मीडियम टू लो केलेला आहे. तेल तापून घेतल्यानंतर गॅस बारीकच करणं गरजेचं आहे. बारीक गॅसवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. आणि आता हे मोदक काय करायचं आहे, छान त्याला रंग असा आला पाहिजे, कुरकुरीत खुसखुशीत असे दिसतानाच ते मोदक दिसतात, तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवर तळून नका, आतपर्यंत छान तळले गेले पाहिजेत. नेहमी पदार्थ कुरकुरीत करायचा असेल तर बारीक गॅसवर आपल्याला तळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे मोदक काय करणार आहोत, तळून घेणार आहोत. मोदक तळायला एक थोडा वेळ लागेल, पण ते छान तळले गेले तरच ते कुरकुरीत राहणार आहेत. आपल्याला हे थोडे दिवस टिकवायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण काय करूया, सगळे छान मोदक, किती छान रंग आला आहे बघा, दिसतानाच किती सुंदर दिसत आहेत मोदक. आणि हे मोदक काढून घेऊन पुढचे मोदक आपण सगळे तळून घेणार आहोत.
पदार्थ नेहमी दिसतानाच पहिला सुंदर दिसला पाहिजे, मग तुम्हाला खायची इच्छा होणार आहे आणि नंतर त्याची चव सुंदरच पाहिजे. बिझनेस करायचा आहे तर पाहिजेच पाहिजे. अशा प्रकारे सगळे मोदक आपण तळून घेतलेले आहेत. आता त्याचे किती सुंदर देखणे आहेतच, कुरकुरीत पण किती आहेत बघा. आता असे कंटेनर मिळतात. तर ह्या आता माझ्याकडे लहान आहे म्हणून मी दाखवायला एवढाच ठेवला आहे की तुम्ही 11 मोदक, कारण का मी आणलेले आहेत एकांचे 11 मोदक 60 रुपयाला मी विकत घेतलेले होते. आणि त्यानंतरच मला आयडिया आली की आपण का नाही छान तुम्हाला इंट्रोड्यूस करूया, म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. कंटेनर असेच फक्त कंटेनर आहेत आणि 11 मोदक त्यांनी घालून त्याच्यात विकलेले आहेत. पुढं मी तेही तुम्हाला दाखवीन की कसे त्यांनी आहेत. माझ्याकडे मी फोटो काढून ठेवला आहे. मस्त कुरकुरीत झालं ना पिस्ता. आहा हा हा हा. आता आपण कॉस्टिंग बघणार आहोत मोदकाचं. मी आता काय केलं आहे ह्याच्यात तुम्हाला देते आहे. तुम्ही जेव्हा बिझनेस करणार किंवा मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर ह्याच्या दुप्पट तिप्पट चौपट या पद्धतीनं तुम्ही प्रमाण घ्या. मैदा 80 ग्रॅम म्हणजे 1 वाटी होता 2.5 रुपये. रवा 40 ग्रॅम अर्धी वाटी घेतला आहे आपण रवा 2.5 रुपये. साधारण धरले कमी होईल, ह्याचं रेट होलसेल कमी होणार आहेत नेहमीप्रमाणे. 2 वाट्या ओलं खोबरं 20 रुपये. 1 वाटी साखर त्याला घेतली 5 रुपये. तेल तळायसाठी प्लस गॅस आणि 3 चमचे आपण तेलाचं मोहन घातलंय 30 रुपये. आता तुम्हाला पिस्ता इमल्शन घालायचं आहे, रोज इमल्शन, पायनॅपल इमल्शन घालायचं आहे किंवा तुम्ही वेलदोडा पावडर घालणार आहात. ह्याचा रेट तुम्ही आपण सगळी कॉस्टिंग काढणार ना त्याच्यात तुम्ही प्लस करा आणि तुमचं पुढं विक्रीचा दर वाढवा. नाहीतर हे एवढंच तुम्ही घालायचं आहे. आणि इमल्शन घातलं किंवा वेलदोडा पावडरसुद्धा खूप महाग आहे वेलदोडा, ते घातलं की त्याच्या पुढं तुम्ही रेट वाढवा. आता या पद्धतीनं ना या प्रमाणात आपले 16 मोदक तयार झाले. जे मी दाखवलेत केलेत आपल्याला त्याच प्रमाणात करायचे आहेत की 11 मोदक मी 60 रुपयाला आणले होते. तो बॉक्स आहे, मी पुढं फोटो दाखवते तुम्हाला. आता या सगळ्याचा साधारण त्याच्या कंटेनर सकट आपण खर्च धरला आहे 33 ते 35 रुपयापर्यंत खर्च येतो. जर आपण ह्याच्यातलं काही इमल्शन्स वापरली तर पुढं थोडासा येईल, एवढाही येणार नाही. पण त्याची विक्री तुम्ही 60 रुपये ते 80 रुपयापर्यंत करू शकता. एका कंटेनर मागं तुम्हाला 25-30 रुपये सहज मिळणार आहेत. आता ह्याचं जेव्हा तुम्ही होलसेल घेणार, तुम्ही मोठ्या प्रमाणात बिझनेस करणार, तेव्हा हे सगळे दर ॲटोमॅटिक कमी होत जातात. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात करता तेव्हा तुम्हाला मार्जिन जास्त मिळतं. कंटेनरचा पण साधारण 3 ते 4 रुपये खर्च याच्यात मी पकडलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. हे सांगितल्याप्रमाणे इमल्शन कुठली घालणार आहात किंवा काय, तर त्याचा तुम्ही एक दर 5-10 रुपये जास्त वाढवू शकता. कारण तुमचे मोदकच एवढे सुंदर होतात. तुम्हाला मी खरं सांगते, खरंच करून बघा आधी तुम्ही. आणि ते मोदक किती सुंदर होत आहेत. मग एवढे सुंदर मोदक पैसे लोक, म्हणजे जर तुमची क्वालिटी असेल तर लोक पैसे द्यायला काही काचकूच करत नाहीत. त्यामुळं क्वालिटी द्या आणि चांगले पैसे मिळवा. आता तुम्हाला पुढे मी ते मोदक पण दाखवते की मी आणले होते ना, तर त्याचा फोटो पण तुम्हाला मी इथे दाखवते. आता हे बघा, हा बॉक्स मी आणला होता 60 रुपयाला. मोदकाचा शेप बघा कसे मोदक आहेत, त्या मानानं आपले मोदक खूपच सुंदर होतात. हे मोदक तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर हे एवढं कोरडं मिश्रण होणार नाही. आणि थोडंसं ओलसर राहिलं तर लवकर खराब व्हायची शक्यता असते. आणि ओलसर राहिलं तर वरचं जे कवर आहे ते लवकर मऊ पडतं. आपल्या ह्या अशा पद्धतीनं मोदक केले तर त्याची शेल्फ लाईफ 10 ते 12 दिवस व्यवस्थित मोदक राहतात. आणि आता तर सीझन आहे तर हे खूप याला मागणी आहे. तुम्ही हे छान वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक केले, 11 मोदक आहेत किंवा 21 मोदक असंच तुम्ही
करून देऊ शकता। मग 21 मोदकमध्ये तुम्ही छान वेगळे वेगळे फ्लेवर, एक 4 साधे, पिस्ता, मँगो, वेगवेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे मोदक करून तुम्ही देऊ शकता। आता सीझन आहे तर सीझनला हा खूप सुंदर एक पर्याय आहे बिझनेससाठी। खूप सुंदर मोदक होतात, करून बघा, आधी स्वतः करून बघा, तुम्ही खाऊन बघा, टेस्ट बघा आणि मग एखादा पदार्थ तुम्हाला स्वतःला हा कॉन्फिडन्स आहे, मग तो तुम्ही बिझनेससाठी त्याचं हे करू शकता, इंट्रोड्यूस करू शकता नवीन तुम्ही हे प्रोडक्ट। चला मग असं मस्त हे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करा, खूप छान बिझनेस करा आणि आता काय करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत टाटा बाय बाय।